मेकणूर पोलीस स्टेशन 90 गुंडांचा अड्डा आहे. गुंडाचा अड्ड्यापेक्षा खतरनाक अड्डा आहे. तिथं फक्त पैसा आणि धन आणि आरोपी, बाकी त्यांना न्याय द्यायची गरज नाही. त्यांना हे सध्याच्या काळामध्ये पोलीस प्रशासन गुंड आहे. आमच्या शेतामध्ये मंडळ म्हणजे रस्ता करण्यासाठी मंडळ अधिकारी आणि काही कर्मचारी, पोलीस कर्मचारी आले होते. मारुती साहेबराव सावंत यांनी म्हणजे माझ्या वडिलांच्या नावाने तहसीलला एक अर्ज दिला होता की यांनी रस्त्यावर अडथळा म्हणजे अडथळा केलाय म्हणून. तर त्याच्यामुळे ते रस्त्यावरचा अडथळा काढण्यासाठी यांना आले होते. तर त्यांनी रस्त्यावरचा अडथळा काढायचा सोडून आमच्या शेतातून रस्ता काढायला लागले. म्हणून आम्ही त्यांना एवढंच म्हटलं की रस्ता काढू नका, आमच्या शेतातून रस्ता काढू नका, नंबर बांधावर नियमाप्रमाणे नंबर बांधावर रस्ता काढा. तर त्यांनी आमचं काहीच म्हणणं ऐकून घेतलं नाही. उलट आम्हाला म्हणजे म्हणायले की तुम्हाला काय माहिती आहे, आम्हाला सगळं माहिती आहे, इथूनच रस्ता होणार आहे. आणि जे म्हणजे अर्जदार होते आणि त्यांच्यासोबत काही जे लोक आलेले होते त्यांच्या सगळ्यांच्या संगमतांनी त्यांनी आमच्या रानातून रस्ता काढायला सुरुवात केली. तर आम्ही त्यांना विरोध केला की आमच्या शेतातून रस्ता करू नका म्हणून. तर त्यांनी आम्हाला सगळ्यांनी संगमत करून आम्हाला मारहाण सुरुवात केली, मारायला सुरुवात केलं. तर मग आम्ही तिथून मारलं त्यांनी आम्हाला तिथं. तर मग म्हणजे पोलीस कर्मचारी होते त्यांनी म्हणजे त्या मॅडमनी आणि त्यांनी आम्हाला मारहाण केली. मला फरफरत ओढत नेलं. परत माझी आई सोडवायला आली तर माझ्या आईला पण काठीने मारहाण केली. नंतर मग तिथून पुढे मग आम्ही माझ्या डोक्याला मारुती साहेबराव सावंत यांनी माझ्या डोक्यावर दगड हाताने उचलून दगड मारला. तर मग मला पूर्ण मी रक्तबंबाळ झाली, मला चक्कर येऊन पडले. तर मग त्याच्यानंतर त्यांनी माझ्या वडिलांनी आम्ही सगळ्यांनी दवाखान्यात जायला निघालो होतो. स्वामी रामराव शिंदे, अंकुश जनार्दन शिंदे आणि सतीश महादेव शिंदे ह्या लोकांनी आम्हाला तिथं रस्त्यावर अडवलं. तर रस्त्यावर अडवल्यावर मग आम्ही त्यांना म्हणलं, म्हणजे त्यांनी आम्हाला डायरेक्ट रस्त्यावर अडवलं, गाडीवर असतानाच रस्त्यावर अडवलं, लगेच मारहाण करायला सुरुवात केली. आम्हाला काहीच बोलू दिलं नाही आणि काही त्यांनी आमचं म्हणणं बी ऐकून घेतलं नाही. त्यांचा काहीच संबंध नव्हता, तरी पण त्यांनी आमच्यासोबत तसं केलं रस्त्यावर अडवून. आणि आम्हाला तिथं 2 तास त्यांनी मारहाण करून आम्हाला तिथं 2 तास अडवून ठेवलं. दगडाने मारलं, काट्याने मारलं आम्हाला. लहान मुलांना पण गाडीवर बसले होते लहान मुलं. गाडीवर आम्ही जात असताना माझ्या वडिलाला गाडीवरून ओढून घेतलं आणि गाडीवरून ओढून घेतलं की लगेच माझ्या मुलांच्या अंगावर त्यांनी गाडी ढकलून दिली. माझे दोन्ही पण मुलं गाडी खाली अडकले होते, तरी त्यांना सुद्धा त्यांनी म्हणजे असं हे केलं नाही, त्यांना किव आली नाही, लहान लेकरांची सुद्धा माझ्या. आणि नंतर मग तिथून त्याच्यानंतर आम्हाला तिथंच त्यांनी अडवून ठेवलं. नंतर एकनूर पोलीस स्टेशनचे साळवे साहेब त्यांना फोन केला आणि मग ते तिथून आले. ते येईपर्यंत 2 तास आम्हाला तिथंच त्यांनी अडवून ठेवलं. इकडे पण जायचं नाही, इकडे पण जायचं नाही, असं करून ठेवलं. आणि मग ते ज्यावेळेस ते साळवे साहेब आले त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला तिथून आम्हाला काहीच विचारलं नाही, काही नाही. तिथून डायरेक्ट ते शेतात गेले तिथं. तरी पण आम्हाला तिथंच अडवून ठेवलेलं होतं. ते शेतात जिथं रस्ता करायचा तिथं जाऊन थांबले होते. नंतर मग त्यांनी आम्हाला बोलून घेतलं तिथून. नंतर आम्ही तिथं गेल्यावर आम्हाला त्यांनी एवढंच विचारलं, रस्ता कुठं करायचा. तर आम्ही त्यांना सांगितलं की नंबर बांधावून रस्ता करा, आमचं काहीच म्हणणं नाही, पण आमच्या रानातून रस्ता करू नका. त्यानंतर मग त्यांनी आम्हाला नेकनूर पोलीस स्टेशनला बोलवलं. मग आम्ही नेकनूर पोलीस स्टेशनला गेलो. तर मग तिथं आम्हाला त्यांनी एक ते पत्र दिलं आणि पोलीस त्या दवाखान्यात ऍडमिट केलं. मी 3 दिवस तिथे ऍडमिट होते, 15 तारखेपासून 17 तारखेपर्यंत. तर मला 3 टाके पडले होते डोक्याला, माझ्या मारलं खूप लागला होता, रक्त वाहत होतं. नंतर मग त्याच्यानंतर आम्ही सुट्टी झाल्यावर 17 तारखेला 4:30 वाजता सुट्टी झाली मला. मग मी पोलीस स्टेशनला गेले फिर्याद द्यायला. तर त्यांनी माझी फिर्याद नाही घेतली. डायरेक्ट ते म्हणले तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही द्या, आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो, त्यांना अटक करतो. पण त्यांनी आतापर्यंत काहीच केलं नाही. कोणत्या तालुक्यातली आणि ठिकाण कोणतं आहे आणि शेतीचा गट नंबर किती आहे? तालुका बीड, जिल्हा बीड, सावंतवाडी, बाळापुरी शिवारात येते आमची शेती. तर तिथं 440 आणि 439 गट नंबर आहे. ज्या पद्धतीने तुम्ही वाद झाल्यानंतर नेकनूर पोलीस ठाण्याला गेलात, त्या ठिकाणी तुम्हाला न्याय नाही मिळाला, त्यानंतर तुम्ही SP यांच्याकडे तक्रार केली आहे. हो, केली. नेमकं काय सांगितलं SP-नी? SP-नी सांगितलं की म्हणजे तुम्हाला न्याय भेटन, पण आम्हाला अजून पण न्याय नाही भेटला. साहेबराव सावंत, राहणार सावंतवाडी. काय प्रकार घडला होता? ते नंबर बांधावून रस्ता काढण्याबाबत प्रकार घडला होता. आम्ही म्हणत होतो की नंबर बांधावर रस्ता करा,
नेकनूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि मंडळ अधिकारी आले. त्यांनी आमच्या शेतीत रस्ता काढायला सुरू केलं तर आम्ही काढून दिला नाही. म्हणलं नंबर बांधव करा, नियमाने तू करा. नियमाने तो करा. नियमामध्ये तो रस्ता बसत होता का? हो, तो बसत होता ना नियमाने. नियमाने रस्ता आहे तो. ते सोडून आमच्या रानात आमच्या रानातून काढायला लागले होते. तो रस्ता काढायला लागले होते, तो नियमात बसत होता का? हा नाही 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 तो नाही ना. मग मी नाही म्हणलो. आणि कोणी कोणी आपल्याला मारहाण केली? मारहाण केली म्हणजे आम्हाला पोलिसांनी मारहाण केली. एक लेडीज पोलिसांनी मारहाण केली. पुन्हा स्वामी शिंदेनी केली. पुन्हा सतेश शिंदेनी केली. पुन्हा अंकुश शिंदेनी केली. मारुती सावंतनी केली. विकास सावंतनी केली. का मारहाण केली तुम्हाला नेमकं? आम्ही रानातून रस्ता काढून देण्यात म्हणून मारहाण केली. तुम्ही पोलीस ठाण्याला तक्रार वगैरे केली का? तक्रार करायला गेलो. आम्ही तक्रार करायला गेलो ते आमची तक्रार घेतली नाही. मिळाले. हो, ज्या रस्त्यावरून हे भांडण झालेलं आहे ते कुठल्या मंडळात आहे आणि गाव कोणतं आहे, त्याचा गट नंबर काय शेताचा? गट नंबर 440 आणि 439 नेकनूर मंडळ अधिकारी. तुम्ही एसपी कडे गेले होते, काय म्हणाले एसपी? तुम्हाला न्याय मिळाला का? SP कडे गेलो पण आम्हाला न्याय नाही मिळाला. नेकनूर पोलीस स्टेशनला गेलो, SP कडे गेलो तरी बी न्याय आम्हाला भेटला नाही. जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो तरी बी नाही न्याय भेटला. आता आमरण उपोषण 2 तारखेला करणार आहेत. 2 तारखेला आम्ही उपोषण करणार आहेत. जर जीवाला काही बरं वाईट झालं तर प्रशासन जबाबदार राहील. वीर शेषराव. नेमकं काय सांगाल यांच्या बाबतीमध्ये? माझे सहकारी आहेत नारायण साहेबराव सावंत आणि त्यांची मुलगी आशालता नारायण सावंत. त्यांचा मला फोन आला की मामा आमच्यावर हल्ला झाला. 15 तारखेला मला त्यांचा फोन आला 6 वाजता आणि म्हणजे आम्हाला ते म्हणजे तहसीलच्या लोकांनी मंडळ अधिकारी वगैरे आले आणि त्यांच्यासोबत पोलीसवाले होते आणि मारुती सावंत पोलीसवाले आणि मंडळ अधिकारी यांनी संगनमत करून तहसीलदाराच्या आदेशाची पायमल्ली केली. जो तहसीलदारचा आदेश नंबर बांधावर जो रहदारीचा रोड आहे त्या ठिकाणी तुम्ही रस्ता काढा. पण त्यांनी तहसीलदारच्या त्या आदेशाची पायमल्ली करून त्यांनी नारायण साहेबराव सावंत यांच्या शेतामधून रस्ता काढू लागले आणि नियमाने प्रमाणे भूमी अभिलेखचे अधिकारी घेऊन जायला पाहिजे होते. तिथं ते धरून त्यांनी मापलं पाहिजे. त्यांनी तसं न करता भूमी अभिलेखच्या लोकांना कर्मचाऱ्यांनी घेऊन न जाता त्यांना अंधारात ठेवलं आणि मंडळ अधिकारी समज पोलीस नेकनूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी मारुती साहेबराव सावंत आणि त्यांच्यासोबत ते सोमेश शिंदे वगैरे कोण आहेत त्या लोकांनी यांना रानामध्ये मारलं. सुरुवातीला पोलीस कर्मचारी मारलं असं मला आशालताने नारायण सावंत मला सांगितलं आणि त्या आशालताचं डोकं फुटलं. 3 टाके पडले. त्याच्यावर लहान मुलं होते आणि त्यांनी मारहाण केल्यावर पोलीस कर्मचाऱ्यासमोर जर ते मारत असेल तर पोलीस कर्मचाऱ्यासमोर त्यांनी मारलं. मग त्यांना वाटतं पोलीस यांनी सर पैसे ते देऊन घेऊन सर मॅनेज केले आणि नंतर मग त्या सोमेश शिंदे वगैरे मारून आशाला त्याला दगडाने मारलं. ते लहान लेकरा पडू ढकललं. तर नारायण सावंतला मारलं. त्याच्या नारायण सावंतच्या पत्नीला मारलं जिथे की अवघड जागोर महाग काठीने वगैरे. त्याच्यानंतर ह्यांची कोणी दखल घेतली नाही. पोलीस स्टेशनला ते जात असताना त्याला मध्ये त्यांना अडवल्यानंतर सोमेश शिंदे वगैरे त्यांच्याबद्दल 4-5 होते. त्यांनी अडवल्यानंतर लहान लहान मुलं गाडीवर होते. ह्यांनी म्हणजे आम्हाला दवाखान्यात जायचं. आम्हाला मुलीचे त्या आशाला तर रक्त वाहतंय ते म्हणजे मला दवाखान्यात जायचे. आम्हाला पोलीस स्टेशन जायचंय. ते म्हणजे तुमच्या बापाचं काय पोलीस स्टेशन आहे का? पोलीस स्टेशन आम्ही घेतलेले. पोलीस स्टेशन ताबा आमचा आहे. तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशन किंवा PSI तुम्हाला आमचं काही करू शकणार नाही. आणि 2 तास त्याने जे डांबून ठेवलं आणि त्यांच्यामधल्याच जे आम्ही जे आरोपी म्हणतो नारायण सावंतला जे मारलं ते महेश आणि कोण सतीश आणि सोमेश त्यांनी त्या संबंधित PSI ला फोन केला. नेकनूरचे साहेब ते तिथे गेले. पण त्यांचं काम होतं की आरोपी त्यांच्यासमोर मुली मारलं हे त्यांना दिसले. रक्त दिसले. ते दवाखान्यात गेले. पोलिसने फेर त्यांना आरोपीला अटक न करता त्यांना दवाखान्यात न घेऊन जाता रक्त वाहते तशा त्यांना तिथे ठेवून त्यांना शेतामध्ये घेऊन गेले. रस्ता कुठून काढायचा म्हणजे विनाकारण वेळ ते घायला लागले की मुली चक्कर येत होते. अशक्य झाली. रक्त वाहत होतं. मग ते म्हणजे तहसीलदाराने आदेश दिला त्या रस्त्यावर कोणाचाच आठवडा आहे. तो रस्ता ऑलरेडी आहे चालू दे. तुम्ही त्या ठिकाणून ते रस्ता करू शकता. पण ह्यांनी जाणून बुजून मार्ग सावंतने ह्यांच्या शेतामधून एक गरीब लोक आहे त्यांना कोणी वाली नाही. मग त्या गरीबाच्या रानातून जमीन हडप करण्यासाठी 25 रोड काढत होते. मग त्यांनी साहजिक तो अडवला आणि त्याच्यानंतर ते पोलीस स्टेशनला गेले. मग मी तिथं 7 वाजता नेकनूर पोलीस स्टेशनला गेलो. मी ते बघितलं की नेकनूर पोलीस स्टेशन 90 गुंडांचा अड्डा आहे. गुंडाचा अड्डापेक्षा खतरनाक अड्डा आहे. तिथं फक्त पैसा
आणि धन आणि आरोपी. बाकी त्यांना न्याय द्यायची गरज नाही त्यांना हे. आता तुमची मागणी काय आहे, प्रमुख मागणी काय? त्याच्यानंतर 17 तारखेला परत मी गेलो, मी ते बघत होतो, मी साहेबाला म्हणलो साहेब हे करा. ते PSI म्हणजे ठाण्यामध्ये सांगितलं आमची फिरायला ठाण्यामध्ये आम्हाला की द्या तुमची. तर मग हिने आपण सांगितलं, त्यांनी काय केलं, कोरा कागद आपलं त्या अर्धप्रमाणे टाईप करून शिक्का मारून दिला. मी म्हणलं साहेब असली कधी घेतात फिर्याद, 324 गुन्हा दाखल करा, 326 गुन्हा दाखल. बाकी त्यांना म्हणजे जे काही जागा दाखवता येत नाही त्या ठिकाणी लाठीने हालचाल केलं, दगड मारले, ते दाखवता येत नाही त्याचे गुन्हे करा. ते काय म्हणजे आम्ही साहेबाला बोलतो. तेव्हा साहेब आले, साहेबांनी त्याची दखल घेतली नाही. उलट साहेबांनी ठाणे अंमलदार एकमेकाला फोनवरती बोलत होते आणि त्यांनी म्हणजे ह्यांना फक्त आपलं म्हणजे ते काय चॉकलेट दिलं. तिथून ते बीडला आले, त्यांनी मला भेटल्यानंतर मी येतो साहेबाला बोललो, आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलं, हातात दिलं, समोर दिलं, गृह मंत्रालयाला पाठवून दिलं. कुठं ना कुठे न्याय द्यायला. आणि सध्याच्या काळामध्ये पोलीस प्रशासन तुंबून आहे. पोलिसांनी जर खरोखर न्याय द्यायची भूमिका घेतली तर सामान्य लोकांवर गरीब अन्याय होणार नाही. तर 2 तारखेला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे. या नात्याने 2 तारखेला मी त्यांच्यासोबत आमरण स्वतः बसणार आहे. तर आम्ही आत्महत्या करणार जोपर्यंत नारायण कुटुंबाला आणि आशा सावंतला जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि त्या गुंडांना पाठीशी घालणारे ते पोलीस कर्मचारी जे त्यांना साथ देतात. आणि त्याच्यामध्ये मंडळ अधिकारी आता नेकरून त्याचं नाव आहे नायकवड. तो इतका हरामखोर आहे, त्यांनी पैसे घेतले लाखो रुपयाची उलाढाल करून गोरगरीब अत्याचार करतात. त्यांना ते मंडळ अधिकारी चौकशी झाले पाहिजे. आणि जे PSI स्वतः पोलिसचे अधिकारी आहेत त्यांचं काम एक गरीबावर अत्याचार होतोय त्या आरोपीला तात्काळ झापडझुपड करून अटक केलं पाहिजे, रेसर गुन्हे दाखल केले पाहिजे आणि नारायण सावंतला न्याय दिला पाहिजे. पण त्याच्यामध्ये साहेबांची सुद्धा मुख सहमती असल्यासारखं ते वाटते. त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करणार, न्याय मिळवून देणार नाही. तर आम्हाला गृह मंत्रालयावर जरी आंदोलन करायची वेळ आली मग ते पण करणार, पण न्याय मिळाला पाहिजे.